हाय सगळ्यांना, गुड इव्हिनिंग। आज आपण लाल चवळी आणि बटाटा याची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण कांदा, लसूण, जिरं, मोहरी टाकून घेतलेली आहे तेलामध्ये। ते चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं परतून, जेणेकरून ते लालसर होईल। थोडं भाजी बनवताना नेहमी ना पहिले जिरं मोहरी टाकून घ्या, कारण व्हेजिटेबलसाठी हे इम्पॉर्टंट आहे, चव चांगली येते। त्याच्यासाठी आपण थोडा एक मिरची घेतलेली आहे, त्या मिरची आणि कढीपत्ता जरा भाजून घेऊया। काही माणसं काय करतात, पहिला कढीपत्ता टाकतात। पहिला कढीपत्ता टाकायचा नाही, कारण की तो तेलामध्ये लगेच फ्राय होतो, करपून जातो तो, आणि करपलं तर चव लागत नाही। थोडं मध्यमच टाकायचा, मध्यम वेलेस टाकायचं, कारण की तो टाकला ना मध्यम वेलेस की त्याला खूप वास पण भाजीला छान येतो कढीपत्त्याने। त्याच्यानंतर आपण टोमॅटो ॲड करणार आहोत। टोमॅटो आपण लास्टला ॲड करतो, कारण की टोमॅटो अगोदर टाकल्यानंतर सगळं रेड होतं, नंतर टाकायचं, जेणेकरून तो थोडासा तेलामध्ये परतला जाईल वरच्यावर। बघा आता कसं छानपैकी कलर येतो। खरं तर जास्त करून व्हेजिटेबल खावे, नॉनव्हेजमध्ये जास्तीत जास्त मच्छी, फिश खावे, कारण की फिश चांगलं असतं आपल्या शरीरासाठी। चिकन थोडंसं आपण न खाल्लेलंच बरं। त्याच्यानंतर थोडंसं आपला भाजीचा मसाला ॲड करतोय, तो परतून घ्यायचा, कारण भाजीचा मसाला टाकणं गरजेचं आहे, भाजीला चव येते। आणि आपल्याला पाहिजे तेवढा हळद, गरम मसाला, आणि हा आमचा घरचा लाल तिखट मसाला आहे, तो मी एकत्र काढून घेतलेला आहे। तो आता आपण परतून घेऊया। आम्ही बाहेरून नाही वापरत, कारण की आम्हाला पहिल्यापासूनच सवय आहे की घरी बनवलेलाच आम्ही मसाला वापरतो। मग ते नॉनव्हेज असू द्या किंवा व्हेजिटेबल्स असू द्या, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आम्ही घरच्याच मसाल्याने बनवतो। काही लोक म्हणतात की सिक्रेट मसाला, काही सिक्रेट मसाला नसतं, ते आपल्यावर आहे आपण कुठलं यूज करतो कुठलं। हा थोडासा वाटलेला भाजीचा मसाला मी ॲड करतो। कारण भाजीला चांगली चव यावी म्हणून हा हिरवा वाटण वाटलेला आहे। आणि लाल चवळी आणि पोटॅटो म्हणजे बटाटा हे मी आता टाकून घेणार आहे। आज माझ्या मिस्टरांना लाल चवळीची भाजी, कारण की त्यांना खूप आवडते लाल चवळीची भाजी, आणि त्यांना हे माहीत नाही आहे की मी बनवणार आहे, त्यांच्यासाठी हे सरप्राईज असणार आहे। आणि उद्या संडे असल्यामुळे उद्याचं स्पेशल डिश असणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका। उद्याही तुमच्यासाठी चांगला एक व्हिडिओ तयार होणार आहे। खास वारानुसार, म्हणजे जे वार असतात ठरलेले त्याच्यानुसार आपण रेसिपी बनवणार आहोत। तर त्यांनाही हे माहीत नाही, माझ्या मुलीला पण ते आवडतं खूप, तर त्यांच्यासाठी हे खास उद्याही त्यांच्यासाठी छान असं बनवलं जाणार आहे। तुम्ही पाहाल उद्याच्या व्हिडिओमध्ये पण पहा की आपण काय करणार आहोत। असो, तर आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तितकंच पाणी घ्यायचं। खरं तर लाल चवळी ही ना थोडीशी पहिले गरम पाण्यात उकळवून घ्यायची असते। मी पहिलेच उकळवून घेतलेली होती, कारण की उकळली नाही, थोडंसं आपण वाफ देऊया, कारण की आता आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। चवीनुसार मीठ टाकणे खूप गरजेचं आहे। कधी कधी काय होतं, किचनमध्ये लेडीज काम करत असताना कधी कधी विसरलं जाते, तर मग लक्षात राहत नाही, म्हणून पहिलेच आपण हे करून घेऊया। आता आपण थोडंसं त्याची वाफ कोंडली आहे म्हणून झाकण काढून घेतलेलं आहे। आणि आता बघा, तुम्ही बघाल त्याला थोडीशी तरी दिसते, कारण लाल चवळीला ना तेल आपण कमी टाकलं ना तरी पण त्याला ना असं तेल दिसतंय बघा। तर आता आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत। हे बघा, चवीनुसार मीठ जास्त घालायचं नाही आहे, तर भाजी खराब होईल, कारण की चवीनुसारच टाकावं लागतं, भाजीची चव बिघडते आणि आपण केलेली मेहनत पण सुद्धा वेस्ट होते। तर तुम्ही बघाच, आता झाकण ठेवून देऊया, कारण वाफेवर लगेच शिजली जाते।
आणि शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे कशी शिजलेली आहे, तर तुम्ही पाहालच. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये, की आपण काय उद्या स्पेशल बनवणार आहोत. तर तुम्ही बघालच उद्या मी काय बनवणार आहे, कारण ते सरप्राईज असणार आहे माझ्या मुलीसाठी सुद्धा आणि नवऱ्यासाठी सुद्धा. त्यांच्यासाठी खास एकदम एक नंबर बेत बनवले आहे, वारानुसार भाजी. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.